नमस्कार. आज बघूया ओल्या हळदीची भाजी. तर ही हिवाळ्यात खूप पौष्टिक अशी भाजी असते. तर भाजी मार्केटमध्ये मिळेल. तर मी इथं 150 ग्रॅम ओली हळद घेतलेली आहे. तर स्वच्छ धुवून घ्यायची पहिलं. त्यानंतर ही सोलून घ्यायची संपूर्ण हळद. तर सोलून झाल्यानंतर आता आपण ह्याला किसून घेऊया एका किसणीच्या साहाय्याने. तर संपूर्ण हळद किसून घ्यायची आहे. तर पाहू शकता आता संपूर्ण हळद किसून झाल्यानंतर फोडणी घालायची आहे. तर फोडणीसाठी लागणार आहे 2 ते 3 छोटे चमचे तूप. तर तुम्ही तेलामध्ये पण बनवू शकता. त्यानंतर जिरं टाकलेलं आहे. त्यानंतर टाकायचा एक बारीक चिरलेला कांदा. कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे. कांदा शिजला की मग त्यामध्ये टाकायचे आहे लसूण अद्रकची पेस्ट. तर ती पण 1 ते 2 मिनटं चांगली परतवून घ्यायची आहे. त्यानंतर मी काही इथं काजू टाकलेले आहेत. तर काजू पण आपण चांगले परतवून घेऊया. आता काजू परतवून झाले आहेत तर आता यामध्ये आपण टाकणार आहे थोडे बॉईल केलेले वाटाणे. तर वाटाणे हे ताजे वाटाणे घेतलेले आहेत मी. तर हे उकळून घेतलेले होते. तर ते यामध्ये टाकायचे आहे. तर 1 वाटी वाटाणे होते. आता हे पण 1 ते 2 मिनटं चांगले फ्राय करून घेऊया यामध्ये. आता हे सर्व काही चांगलं फ्राय झालं आहे. मग यामध्ये टाकलं आहे धने पावडर, त्यानंतर सब्जी मसाला आणि लाल तिखट. तर आपल्याला या भाजीत हळद नाही टाकायची आहे कारण आपण हळदीचीच भाजी बनवत आहे म्हणून. त्यानंतर आता यामध्ये टाकलेलं आहे आपण किसलेली ओली हळद. तर ही संपूर्ण टाकायची. त्यानंतर ह्याला 1 ते 2 मिनटं चांगलं परतवायचं. आणि मी यामध्ये टाकलेला आहे पावशेर पत्ताकोबी. तर पत्ताकोबी छान असा चिरून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतला. यामध्ये सर्व पत्ताकोबी टाकूया. कोबी टाकून झाल्यावर संपूर्ण भाजी परत एकदा व्यवस्थित मिक्स करायची. त्यानंतर यामध्ये टाकायचं चवीनुसार मीठ. मीठ टाकल्यावर परत एकदा मिक्स करून ह्याला 5 ते 6 मिनटं चांगली वाफेवर शिजवून घ्यायची आहे. भाजी थोडी शिजलेली आहे पाहू शकता. आता एकदा ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं. आता या भाजीमध्ये आपल्याला दही टाकायचं आहे. तर दही आंबट नाही घ्यायचं, फ्रेश दही घ्यायचं. तर इथं मी 1 वाटी दही यामध्ये मिक्स केलेलं आहे. आता दही टाकल्यावर परत भाजीला आपण शिजवून घेणार आहे. त्यानंतर थोडी कोथिंबीर टाकायची यामध्ये. आणखी एक 5 ते 6 मिनटं आपण भाजी शिजवून घेऊया वाफेवरती. तर पाहू शकता भाजी मस्त छान अशी आपली झालेली आहे. कलर पण खूप छान आला आहे. तर आता आपण ही भाजी सर्व करूया. तुम्ही ही भाजी चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता. तर नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.